Hello friends, welcome to the class. Now the electrostatics chapter, the new topic is conductors and insulator. Actually you already familiar to this concept conductors and insulator. So let's start to learn the concept of conductors and insulator. Actually what happens when the person get electric shock? What happens when person get electric shock? Actually the electricity is flow through human body, and because of this the person experiences to get a electric shock. Actually in this concept the substances or material, conductor is the substances which allows the electricity to flow through them, which is called as conductors. Okay, see, if the substances or elements, okay, the substances or elements which are flow of electricity, those substances are called as conductors, or those materials are called as कंडक्टर्स. ज्याच्यामधनं इलेक्ट्रिसिटी इझिली पास होणार आहे त्यांना आपण कंडक्टर्स म्हणणार आहे. फॉर एक्झाम्पल, ऑब्वियसली आता सांगितल्याप्रमाणे ह्युमन बॉडी, देन द मेटॅलिक एलिमेंट्स आर द कंडक्टर्स. ओके, नेक्स्ट व्हॉट इज इन्सुलेटर्स? याच्या अपोजिट द सबस्टन्सेस विच डू नॉट अलाउ द इलेक्ट्रिसिटी टू पास थ्रू देम, विच इज कॉल्ड एज insulators, and the examples are non-metallic elements, then wooden, air, rubber are the examples of insulator. Actually you already hear the anyone asking to use a wooden switchboard. Actually while touching the switchboard, the wooden does not allows the electricity, does not allows the passage of electricity. Okay, therefore the wooden is the insulator. The substance which do not allows the passage of electricity, which is called as insulator, and the substances which allows the passage of electricity are called as conductors. Okay, दोघांमधला डिफरन्स लक्षात घ्या. The substances which allows the passage of electricity are called conductors, and the substances which do not allows the passage of electricity are insulators. Okay, next one is the properties of conductor. It is very important, खूप बेसिक आहे, खूप महत्त्वाचे पण आहेत. कंडक्टरचा जो काही स्टडी करायचा आहे तो मेन ह्या प्रॉपर्टीजवरच आहे. बघा, फर्स्ट प्रॉपर्टी इज द नेट इलेक्ट्रिक फील्ड. द नेट इलेक्ट्रिक फील्ड इज झिरो inside a conductor. inside a conductor. बघा, खूप सोपं आहे. काय सांगितलं? द नेट इलेक्ट्रिक फील्ड इज झिरो इनसाइड अ कंडक्टर. म्हणजे कसं? बघा, एखादा काहीतरी एक कंडक्टर, सपोज हा एक कंडक्टर्स मी घेतलेला आहे. स्टार्टिंगला मी असं कन्सिडर करते का इथे कुठलेही इलेक्ट्रिक फील्ड नाही आहे, मीन्स ई इज इक्वल्स टू झिरो आहे. ई इज इक्वल्स टू झिरो असताना हा जो काही कंडक्टर आहे याच्यामध्ये खूप सारे चार्जेस भरलेले आहेत. ओके, पॉझिटिव्ह निगेटिव्ह, पॉझिटिव्ह निगेटिव्ह, पॉझिटिव्ह निगेटिव्ह असे खूप सारे चार्जेस इथे आहेत. ओके, आणि हे सगळे चार्जेस ॲक्च्युली फ्री म्हणून मूव्ह होत आहेत ते कुठेही, कारण इथे कोणीही ऑब्झर्वेशन इथे कोणी करत नाही आहे त्यांचं. इथे कुठलेही इलेक्ट्रिक फील्ड नाही आहे, म्हणून हे सगळे काही चार्जेस आहे ते कसेही मूव्ह होऊ शकतात, कुठेही फिरतात, ते एका अलाइनमेंटमध्ये नाही आहे असं आपण म्हणू. ठीक आहे, मग असं असताना बघा हे सगळे चार्जेस आहे. आता काय करायचं? याला इलेक्ट्रिक फील्ड लावायची. बघा काय केलं, हाच कंडक्टर, फक्त ह्या कंडक्टरला मी कुठे ठेवलं? इलेक्ट्रिक फील्डमध्ये. इलेक्ट्रिक फील्ड ज्या आहेत ॲक्च्युली ते पॉझिटिव्ह निगेटिव्ह असे मूव्ह होत आहेत. ओके, आपण शिकलो ना याच्या आधीचे लेक्चर्स बघा तुम्ही. इलेक्ट्रिक फील्डची जी डायरेक्शन असेल ती पॉझिटिव्ह टू निगेटिव्ह अशी असते. पॉझिटिव्ह टू निगेटिव्ह आहे. इथे त्या इलेक्ट्रिक फील्डमध्ये आता कंडक्टर ठेवलेला आहे. आता काय होईल बघा, जसं इलेक्ट्रिक फील्ड ह्या कंडक्टरवरती अप्लाय होते तर हे सगळेचे सगळे पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह चार्ज हे एका अलाइनमेंटमध्ये येतील. बघा, इकडे पॉझिटिव्ह चार्जेस आहे आणि इकडे एक साईडला निगेटिव्ह चार्जेस आहे. पॉझिटिव्ह इकडे आणि निगेटिव्ह इकडे असं का केलं? असंच का दाखवतात?
तर बघा नेहमी द पॉझिटिव्ह चार्ज इज ऑलवेज मूव टुवर्ड्स द डायरेक्शन ऑफ इलेक्ट्रिक फील्ड. अगेन पार्डन, the positive charge is always move towards the direction of electric field and the negative charge is always move opposite to the direction of electric field. Remember this. कंडक्टर्सच्या आतमध्ये जे काही चार्जेस आहेत तर त्याच्यातले पॉझिटिव्ह चार्जेस जे आहेत ते इलेक्ट्रिक फील्डच्या डायरेक्शननी मूव्ह होतील आणि जे निगेटिव्ह चार्जेस आहेत ते इलेक्ट्रिक फील्डच्या अपोजिट डायरेक्शननी मूव्ह होतील. ठीक आहे. आता बघा जो काही ऑलरेडी इलेक्ट्रिक फील्ड लावलेली होती याला मी म्हणते ई एक्सटर्नल. आता ई एक्सटर्नल इलेक्ट्रिक फील्ड लावल्यामुळे कंडक्टरच्या आतमध्ये हे सगळे चार्जेस अलाइनमेंटमध्ये आले. हे अलाइनमेंटमध्ये आल्यानंतर बघा इथे पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह चार्ज आहे. याचा अर्थ इथे पण एक इलेक्ट्रिक फील्ड आहे आणि इलेक्ट्रिक फील्ड ही नेहमी कुठून कुठे मूव्ह होते, पॉझिटिव्हकडून निगेटिव्हकडे. पण ह्या इलेक्ट्रिक फील्डला मी नाव देणार आहे ई इंटरनल. ओके, ई एक्सटर्नल आणि ई इंटरनल. आपल्याला प्रूव्ह करायचं आहे का नेट इलेक्ट्रिक फील्ड ही किती असते, 0 असते इनसाइड अ कंडक्टर. बघा इथे एक पॉझिटिव्ह चार्ज आहे, हा पॉझिटिव्ह चार्ज इकडे मूव्ह झाला, अजून एखादा पुढे निगेटिव्ह चार्ज असला तो इकडे मूव्ह होईल. म्हणजे हळूहळू हे सगळे चार्जेस पॉझिटिव्हकडे निगेटिव्हकडे असे मूव्ह होत जाते. फॉर एक्झाम्पलने तुम्हाला समजेल. बघा सपोज ई एक्सटर्नल जे आहे त्यांची व्हॅल्यू सपोज 20 आहे, 20 न्यूटन पर कुलोम. ठीक आहे. आणि सुरुवातीला ई इंटरनल जो काय आहे सपोज असं कन्सिडर करा तो 15 आहे. ओके, ई एक्सटर्नल 20 आहे, ई इंटरनल 50 आहे. मग याचा नेट इलेक्ट्रिक फील्ड किती आला, ई नेट हा किती येईल, 5 येईल ना. दोघांचा डिफरन्स का घेतोय, एक्सटर्नलची डायरेक्शन आणि इंटरनलची डायरेक्शन अपोजिट आहे त्याच्यामुळे दोघांचा डिफरन्स घेतला आणि नेट इलेक्ट्रिक फील्ड किती आली तुमची, 5 आली. ओके, आता बघा एक चार्ज इकडे मूव्ह झाला. ओके, एक पॉझिटिव्ह चार्ज मूव्ह झाला म्हणजे ई इंटरनलची व्हॅल्यू 1ने वाढेल. 15ची काय झाली 16. अजून एक चार्ज मूव्ह झाला, निगेटिव्ह चार्ज सपोज तिकडे गेला, 16ची काय झाली 17. ओके, परत चार्जेस मूव्ह झाले आणि असं करत करत इंटरनलची व्हॅल्यू सपोज आली आता 20. ई इंटरनल 20, ई एक्सटर्नल 20, मग ई नेट किती असेल 0. ही कंडिशन येते नेहमी. एक्सटर्नल आणि इंटरनल हे मॅच होतात, आतमध्ये कोणतेही चार्जेस राहत नाही, सगळेचे सगळे चार्जेस हे कुठे येतात सरफेसला. किंवा जेव्हा कंडक्टरला इलेक्ट्रिक फील्ड अप्लाय केली जाते, व्हेन अन इलेक्ट्रिक फील्ड इज अप्लाइड टू अ कंडक्टर ऑल द चार्जेस आर मूव टुवर्ड्स द सरफेस ऑफ द कंडक्टर. सगळेचे सगळे चार्जेस हे सरफेसवरती येतील म्हणजेच तिथे इलेक्ट्रिक फील्ड ही नेट इलेक्ट्रिक फील्ड किती आली 0. कुठे, इनसाइड अ कंडक्टर. ओके, हे सगळे पण हे सगळेचे सगळे चार्जेस सरफेसलाच असतील, हे सरफेस सोडून बाहेर नाही जाणार. कंडक्टर्सच्या सरफेसलाच ते चार्जेस असतील पण आतमध्ये त्यांची जर इलेक्ट्रिक फील्ड घेतली तर ती किती येते 0. ती कशी 0 येते ते आपण बघितलं. जसे जसे चार्ज मूव्ह होतील ई इंटरनल वाढत जाईल ना. ॲक्च्युली इलेक्ट्रिक फील्डची व्हॅल्यू आपण काढताना आपण काय करतोय, चार्ज कन्सिडर करतोय ना त्याचा ई काढण्यासाठी. मग ते आपण बघितलं गॉस लॉनुसार आपण बघत आलो इलेक्ट्रिक फील्ड कशी काढता येते. मग बघा इलेक्ट्रिक फील्ड काढण्यासाठी जसे जसे चार्ज मूव्ह होतील, चार्ज मूव्ह झाला म्हणजे तिथली इलेक्ट्रिक फील्ड वाढते. ओके, तशी इंटरनलची व्हॅल्यू वाढत जाईल आणि अशी कंडिशन येईल का ई एक्सटर्नल विच इज इक्वल्स टू ई इंटरनल, देअरफॉर नेट इलेक्ट्रिक फील्ड इज 0. नेट इलेक्ट्रिक फील्ड इज 0 इनसाइड अ कंडक्टर. ओके, कॅमेरा चालू आहे की नाही हे मला चेक करावं लागेल. ओके आहे. बघा आता ही झाली आपली पहिली प्रॉपर्टी, सगळ्यात महत्त्वाची प्रॉपर्टी होती ही का नेट इलेक्ट्रिक फील्ड इज 0 इनसाइड अ कंडक्टर. ओके, त्याच्यानंतर बघा सेकंड प्रॉपर्टी आहे आपल्याकडे. सेकंड प्रॉपर्टी काय असेल, द चार्ज इज 0 inside a conductor or there is no charge present inside a conductor.
जे काही चार्जेस आहे ते इनसाइड अ कंडक्टर 0 असेल. बघा सेम याच्यानुसारच आत्ताच आपण बघितलं, सगळेचे सगळे चार्जेस हे कुठे येतात, सरफेसला येत आहेत. म्हणजे इनसाइडला कंडक्टरच्या आतमध्ये काही चार्जेस येत आहेत का, नाही, ते इनसाइड किती असतील ती 0. बघा ह्याच डायग्रामनुसार जर आपण बघितलं तर आतमध्ये काही चार्जेस आहेत का, बघा आपण ते गॉस लॉनुसार पण काढतो. गॉस लॉनुसार सपोज EDA विच इज इक्वल्स टू Q डिवाइड बाय एप्सिलॉन नॉट असा आपला फॉर्म्युला असतो. Q इनसाइड ना, ॲक्च्युली Q इनसाइड डिवाइड बाय एप्सिलॉन नॉट. मग Q इनसाइड किती असेल, बघा इनसाइडला इलेक्ट्रिक फील्ड किती असते, 0. देअरफॉर Q इज इक्वल्स टू काय येतं आहे, 0. प्रूव्ह होतं पहिल्या प्रॉपर्टीनुसार, खूप सोपं आहे. द चार्ज इज 0 इनसाइड अ कंडक्टर. ठीक आहे. त्याच्यानंतर थर्ड प्रॉपर्टी काय असेल बघा, थर्ड वन इज द कंडक्टर इज ॲन इक्विपोटेन्शियल बॉडी. इक्विपोटेन्शियल बॉडी बघा कसं, इक्विपोटेन्शियल बॉडी म्हणजेच काय, कंडक्टर्सच्या कुठल्याही पॉईंटवरचं पोटेन्शियल जर मेजर केलं तर ते इक्वल येतं. हाऊ, सपोज एक असा कुठला तरी कंडक्टर आहे. ओके, आता हे कंडक्टर आहेत. ओके, ह्या कंडक्टरवरती इलेक्ट्रिक फील्ड लावली. इलेक्ट्रिक फील्ड लावल्यानंतर काय झालं, सगळेचे सगळे चार्जेस हे सरफेसवरती आले. ठीक आहे, सगळेचे सगळे चार्जेस हे कुठे येतील, सरफेसवरती येतील. सरफेसवरती आले. ओके, त्याच्यानंतर हे जे 2 पॉईंट्स आहे, मला ह्या 2 पॉईंट्समधलं पोटेन्शियल काढायचं आहे. सपोज 1-2 पॉईंट्स मी कन्सिडर केले. 1 पॉईंटचं पोटेन्शियल आहे V1, 2 पॉईंटचं पोटेन्शियल आहे V2. ही जी प्रॉपर्टी आपल्याला काय सांगते, V1 इज इक्वल्स टू V2. हाऊ, बघा हे पण आपण गॉस लॉनुसार करू शकतो. बघा पोटेन्शियल डिफरन्स आपण काढत होतो. पोटेन्शियल डिफरन्स सपोज V2 मायनस V1 विच इज इक्वल्स टू इंटिग्रेशन ऑफ EdR. आपण तुम्ही जे आहे ते 1 ह्या पॉईंटपासून 2 पॉईंटकडे गेलेत सपोज चालत. ठीक आहे, 2 पॉईंट्सकडे गेले म्हणून हा डिस्टन्स घेतला आपण EdR. V2 मायनस V1 इज इक्वल्स टू EdR. इलेक्ट्रिक फील्ड इनसाइडला किती असते, 0. देअरफॉर V2 मायनस V1 इज इक्वल्स टू 0. देअरफॉर V2 इज इक्वल्स टू V1. बघा इनसाइडचं पोटेन्शियल सेम आलं, तसं सरफेसला पण तेच असतं, पोटेन्शियल सेम येतं. सपोज सरफेस घेतला मी, आता हा 3 घेतला, सरफेसवरती 3rd नंबर पॉईंट घेतला आणि असं कन्सिडर करा का तुम्ही मूव्ह होत आहेत 2nd पॉईंटपासून 3rd पॉईंटकडे. ओके, 2 कडनं 3 कडे मूव्ह होत आहेत. मग तुम्ही कसं काढाल, परत 2 कडनं 3 कडे होत आहेत म्हणजे V3 मायनस V2 विच इज इक्वल्स टू इंटिग्रेशन ऑफ EdR. ओके, वन्स अगेन इलेक्ट्रिक फील्ड इनसाइडला किती असते, 0. दॅट मीन्स V3 मायनस V2 इज इक्वल्स टू 0. V3 इज इक्वल्स टू V2. ओके, याचाच अर्थ काय, तर पोटेन्शियल जे आहे ते पोटेन्शियल हे सेम येतं कंडक्टर्सच्या इनसाइडला किंवा सरफेसला. ही झाली आपली थर्ड प्रॉपर्टी. आता फोर्थ प्रॉपर्टी काय असेल बघा, द इलेक्ट्रिक फील्ड is always perpendicular to the surface of conductor. बघा इलेक्ट्रिक फील्ड जी आहे ती परपेंडिक्युलर असेल कंडक्टर्सच्या सरफेसला. हे पण आपण प्रूव्ह करू. बघा कसं असेल, सपोज एक कंडक्टर असा घेतला आहे तुम्ही, त्याच्यामध्ये पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह हे चार्जेस आहेत. याला जर तुम्ही इलेक्ट्रिक फील्ड अप्लाय केली तर काय होईल, हे सगळेचे सगळे जे आहे ते पॉझिटिव्ह एक साईडला येतील, निगेटिव्ह एक साईडला येतील. ओके, अशी इलेक्ट्रिक फील्ड आली आहे. ओके, पण एक लक्षात घ्या, ही जी इलेक्ट्रिक फील्ड आहे ही इलेक्ट्रिक फील्ड कंडक्टरच्या आतमधून नाही जाते, ती इथून कशी आली तरी हा जो सरफेस आहे ह्या सरफेसला ती परपेंडिक्युलरच असेल. बघा अशी प्रकारे जरी आली तरी सरफेस जवळ आल्यानंतर ती काय होते, परपेंडिक्युलर. इथे या सरफेसला ती काय असते, परपेंडिक्युलर. नंतर ती कशीही ट्रॅव्हल होऊ शकते. बघ इलेक्ट्रिक फील्ड सरफेस जवळ आल्यानंतर ती सरफेसला कशी होते, नेहमी परपेंडिक्युलरच होते. बघा परपेंडिक्युलर जर नाही झाली तर जी मूवमेंट आहे चार्जेसची, फ्री चार्ज आणि बाउंड चार्ज आपल्याला नंतर बघायचं आहे, तर जे काही फ्री चार्जेस आहे ती कन्सेप्ट रॉंग होऊन जाते.
इथे हे जे काही आहे इलेक्ट्रिक फील्ड जी काही येणार आहे ती कोणत्याही कशाही प्रकारे आली तरी सरफेसला आल्यानंतर ती डायरेक्शन चेंज करते, म्हणजे डायरेक्शन काय होऊन जाते ती परपेंडिक्युलर नेहमी. ही महत्त्वाची प्रॉपर्टी आहे. इलेक्ट्रिक फील्ड इज ऑलवेज परपेंडिक्युलर टू द सरफेस ऑफ कंडक्टर. त्याच्यानंतर अजून एक प्रॉपर्टी आहे ते म्हणजे द सरफेस चार्ज डेन्सिटी इज डिफरंट ॲट डिफरंट पॉईंट. द सरफेस चार्ज डेन्सिटी इज डिफरंट ॲट डिफरंट पॉईंट. आणि जी काही सरफेस चार्ज डेन्सिटी आहे ती ॲक्च्युली इनसाइड अ कंडक्टर जी आहे ती 0 येते. सरफेस चार्ज डेन्सिटी इनसाइड अ कंडक्टर काय येते 0. इनसाइड अ कंडक्टर बघा सरफेस चार्ज डेन्सिटी रो इनसाइड अ कंडक्टर इज 0. 0 कसं येतं बघा तर सेम गॉस लॉनुसारच जर आपण बघितलं तर गॉस लॉनुसारच काय येतं ते जे आहे इंटिग्रेशन ऑफ ई डी ए विच इज इक्वल्स टू क्यू डिव्हाइड बाय एप्सिलॉन नॉट. ह्या फॉर्म्युल्याने ॲक्च्युली हा क्यू जो आहे तो क्यू काय येतो तुमचा इथे बघितलं तुम्ही इथे क्यू इनसाइडला काय येतो 0 येतो. सेम त्याचप्रमाणे जी सरफेस चार्ज डेन्सिटी आहे ती पण त्या क्यूवरती डिपेंड्स येते. देअरफॉर सरफेस चार्ज डेन्सिटी इज ऑल्सो 0 फॉर इनसाइड अ कंडक्टर. अँड ॲक्च्युली सरफेसवरती जर बघितलं तुम्ही सरफेस चार्ज डेन्सिटी सरफेसवरती जर काढली तर सरफेससाठी ती काय येते डिफरंट ॲट डिफरंट पॉईंट्स. होप सो की तुम्हाला ह्या सगळ्या प्रॉपर्टीज नीट नक्की समजलेल्या असतील. बघा हे इतकं डीपमध्ये एक्सप्लेन का केलं तर हे तुम्हाला MCQसाठी वगैरे हे पॉईंट्स लक्षात राहतील एवढं एक्सप्लेन केल्यानंतर. त्याच्यामुळे हे डीपमध्ये एक्सप्लेन केलं नाही तर तुम्हाला इन शॉर्टमध्ये 1 लाईनमध्ये फक्त प्रॉपर्टीज लिहायला आल्या तर तेवढ्या फक्त लिहायच्या ह्या 4 ते 5 प्रॉपर्टी, जास्त काही नाही. परत एकदा रिवाईज करा तुम्ही प्रॉपर्टीज काय आहे कंडक्टर्सच्या. तर बघा मेन सगळ्यात महत्त्वाची प्रॉपर्टी ती म्हणजे द नेट इलेक्ट्रिक फील्ड इनसाइड अ कंडक्टर इज 0. ओके. नेक्स्ट वन इज देर इज नो चार्ज प्रेझेंट इनसाइड अ कंडक्टर. ओके. नेक्स्ट वन इज द कंडक्टर इज अन इक्विपोटेन्शियल बॉडी. इक्विपोटेन्शियल बॉडी. त्याच्यानंतर द इलेक्ट्रिक फील्ड इज ऑलवेज परपेंडिक्युलर टू द सरफेस ऑफ कंडक्टर अँड द सरफेस चार्ज डेन्सिटी इज डिफरंट ॲट डिफरंट पॉईंट्स अँड ऑल्सो सरफेस चार्ज डेन्सिटी इज 0 इनसाइड अ कंडक्टर. हे सगळ्या झाल्या आपल्या प्रॉपर्टीज. आणि लक्षात ठेवा जर कंडक्टरला जिथे जिथे इलेक्ट्रिक फील्ड ॲप्लाय केली जाते इलेक्ट्रिक फील्ड ॲप्लाय केल्यानंतर सगळेच्या सगळे चार्जेस हे सरफेसला येतात. ओके. ह्या होत्या आपल्या प्रॉपर्टीज. ओके. त्याच्यानंतर एक लास्ट पॉईंट घ्यायचा आहे मला. तो लास्ट पॉईंट आहे लास्ट पॉईंट जो आहे तो आहे फ्री चार्जेस अँड बाउंड चार्जेस. हा बघा जो नेक्स्ट पॉईंट आहे तो नेक्स्ट पॉईंट आहे फ्री चार्जेस अँड बाउंड चार्जेस. ही कन्सेप्ट सांगते मी तुम्हाला फक्त शॉर्टमध्ये. फ्री चार्जेस अँड बाउंड चार्जेस काय आहे बघा. कशाला फ्री चार्ज म्हणायचं आणि कोणाला बाउंड चार्जेस म्हणायचं आहे. ॲक्च्युली जे काही मेटॅलिक कंडक्टर आहे जे मेटॅलिक कंडक्टर आहे त्या मेटॅलिक कंडक्टर्सच्या न्यूक्लियस हा सेंटरला असणार आहे आणि इलेक्ट्रॉन्स हे आउटर मोस्टला असतात आपल्याला माहिती आहे. तर जो आउटर मोस्ट सेलमधला जो काही जितके काही इलेक्ट्रॉन्स आहेत ते जे इलेक्ट्रॉन्स आहे मेटॅलिक कंडक्टरमध्ये त्यांचं लूज बॉन्डिंग असतं न्यूक्लियससोबत. ओके. द मेटॅलिक कंडक्टर having the outermost electrons in metallic conductor, the outermost electrons having a loose bonding to the nucleus, therefore they are detached from the nucleus and move anywhere in the metal. ओके. ते डिटॅच होऊन जातात आणि कुठेही मूव्ह होऊ शकतात मेटलमध्ये. त्यांना तुम्ही म्हणणारे फ्री चार्जेस. ओके. कंडक्टरमध्ये हे फ्री चार्जेस जास्त असतात. फ्री चार्जेस हे कंडक्टर्समध्ये जास्त असतात. मेटल्स येतात ना ते त्याच्यामुळे. बघा परत एकदा सांगते. द इन मेटॅलिक कंडक्टर द आउटर मोस्ट इलेक्ट्रॉन्स हॅविंग अ लूज बॉन्डिंग टू द न्यूक्लियस देअरफॉर दे आर डिटॅच फ्रॉम द न्यूक्लियस अँड मूव्ह एनीवेअर इन द मेटल. दीज चार्जेस
these metals, these electrons are called as free charges. ओके, त्याच्यानंतर बाउंड चार्जेस, एक्झॅक्टच्या अपोजिट. जे काही इलेक्ट्रॉन्स आहे ते इलेक्ट्रॉन्स त्यांच्या शेलमध्ये फिक्स्ड असतात, ते कुठेही मूव्ह होत नाही. आणि ते इलेक्ट्रॉन्स आणि न्यूक्लियसचं बॉन्डिंग हे खूप स्ट्रॉंग बॉन्डिंग असतं. ते एकमेकांपासून डिटॅच होत नाही, इझिली डिटॅच होत नाही. त्यांना आपण म्हणणार आहे बाउंड चार्जेस. ओके, खूप सोपं आहे फ्री चार्जेस अँड बाउंड चार्जेस. ओके, जस्ट स्टॉप हिअर. And in next lecture we see the dielectrics and polarization concept. Hope so की तुम्हाला ह्या सगळ्या प्रॉपर्टीज, कंडक्टर, इन्सुलेटर, त्याच्या प्रॉपर्टीज आणि फ्री चार्जेस, बाउंड चार्जेस हे समजलेलं असेल. ओके, थँक्यू.